त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, पण स्वतःचा जीव सांभाळून आणि इतरांचा सुद्धा। पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधल्या 2 नेत्यांच्या वादाची आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या खरेदी टेंडर प्रक्रियेवरनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जोरदार प्रहार केला। विधान परिषदेत त्यांनी प्रश्न उपस्थित करत संजय शिरसाट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। तर टेंडर प्रक्रिया कोर्टाच्या नियमांनुसारच झाल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं। या मुद्द्यावरनं दोघांमध्ये चांगली जुंपली आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी या आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली। ती कंपनी 65 कोटी 75 कोटीसाठी टेंडर टाकते आणि याच्यात अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे की 3 वर्षाचं ITR पूर्णपणे असलं पाहिजे। आता मला सांगा, जर ही कंपनी 2024 ची रजिस्टर आहे, तीही रजिस्टर्डच नाही असं माझं मत आहे, तर मग 3 वर्षाचं ITR नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं? जी संस्था आहे, ज्याचे मालक आहे, त्या संस्थेचे त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात, सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ॲफिडेव्हिट आहे, याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय, आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे। त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत, हे या महसूल विभागाचं काम नाही, महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं। त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत, प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे। प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली। कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा। आणि या संदर्भात विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित झाल्यावरती मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा पाहूया। महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल।